झालं आणि इट इज नॉर्मल डिलिव्हरी आणि सगळं स्मूथ प्रोसेस होतं. वाईफला पण त्यांनी खूप मोटिवेट. हाय, मी कार्तिक, ही माझी बायको. स्टार्ट फर्स्ट कन्सल्टेशनपासून रेश्मा मॅमकडे आम्ही कन्सल्टेशनसाठी येतोय आणि थ्रू आउट 9 मंथ्स प्रोसेस हा खूप स्मूथ होता आणि प्रत्येक वेळेस ज्या पण गरजेच्या ट्रीटमेंट किंवा वॅक्सिन होत्या त्या त्यांनी प्रॉपर वेळेवर त्यांनी सजेस्ट केलं आणि त्यानुसार आमचं इवन सोनोग्राफी ते कन्सल्टेशन सगळ्या गोष्टी स्मूथ होत्या आणि त्यांनी स्वतः पण नॉर्मल डिलिव्हरीसाठी म्हणजे जे पण रिझल्ट्स होते ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी पूरक होत्या आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटल्स जे सजेशन्स होते त्या पण त्यांनी प्रॉपरली केल्या. ज्यात काही इमर्जन्सी काही आला तर त्या म्हणजे स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे तिथल्या तिथेच त्या गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजे, रादर दॅन तुम्ही काही इमर्जन्सी आले की दुसऱ्या हॉस्पिटलला तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. त्यानुसार आम्ही हॉस्पिटल सिलेक्शन पण मॅडमच्या सजेशननुसार केलेल्या आणि आमचं जून 4ला डेट होतं पण 22 दिवस आधीच लेबर पेन स्टार्ट झालं आणि अर्ली मॉर्निंग आणि मॅडमला आम्ही लगेच सकाळी 8 वाजता कॉल केला की मॅम वॉटर ब्रेकेज झालेला आहे. तर त्या बोललं की हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट होऊ शकता. पण जसं हॉस्पिटलला ॲडमिट झालं तसं लेबर पेन जास्ती स्टार्ट झाल्या आणि मॅडम लगेच हॉस्पिटलला रीच झाले आणि विदिन लाईक 9:15 AM आम्ही लेबर रूम वाईफला लेबर रूमला घेऊन गेले आणि 9:45ला डिलिव्हरी झाली आणि इट इज नॉर्मल डिलिव्हरी आणि सगळं स्मूथ प्रोसेस होतं. वाईफला पण त्यांनी खूप मोटिवेट केलं नॉर्मल डिलिव्हरीसाठी आणि वाईफने पण सपोर्ट केला. त्यानुसार मॅम स्वतः बोलले की त्यांनी 3 महिन्यानंतर एक नॉर्मल डिलिव्हरी केला. हे सगळं जर्नी एक खूपच चांगली होती आणि आम्ही याआधी पण प्रेग्नन्सी स्टार्ट व्हायच्या आधी पण काही गायनेकोलॉजिस्ट कन्सल्ट केलं होतं, पण जेव्हापासून मॅमकडे आम्ही कंटिन्यू करतोय तेव्हापासून ही जर्नी खूप स्मूथ होती आणि कुठल्याही डाऊट्स आणि काही असेल तर मॅडमनं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला जे समजून सांगितलं. काही म्हणजे म्हणू शकतो की हायली रिकमेंड आहे की ज्यांना पण छोट्या मोठ्या काही अडचणी असेल, डाऊट्स असेल आणि तुमची मॅटर्निटी जर्नी तुम्ही मॅमसोबत स्टार्ट करू. Something that if you have found her, then no need to look anywhere else. You are at the right place, and she's the best. She's the best for you. So yes, मैं भी यही बोलना चाहूँगी कि मैं फर्स्ट डे से मैम के साथ हूँ एंड मेरा एक्सपीरियंस बहुत ही एक्सेप्शनल रहा है मैम के साथ, क्योंकि ये जर्नी डिफिकल्ट रहती है एंड यू नीड समवन विथ हुम यू कैन पर्सनली कनेक्ट. एंड मैम इज़ नॉट ओनली अ ग्रेट डॉक्टर, अ ग्रेट ह्यूमन बीइंग, बट शी सपोर्टेड मी लाइक अ ग्रेट फ्रेंड. एंड मतलब कोई भी इमोशनली या फिज़िकली किसी भी तरह का चैलेंज है तो शी ट्राइज़ टू अंडरस्टैंड कि पेशेंट को क्या इश्यूज़ हैं एंड अकॉर्डिंगली वो उसी हिसाब से ट्रीटमेंट या जो भी मेडिसिन रिकमेंड करती हैं, एडवाइसेस देती हैं. दैट्स वेरी हेल्पफुल. एंड मेरा डिलीवरी एक्सपीरियंस भी ओटी में मैम के साथ बहुत अच्छा रहा. पोस्टपार्टम भी, जैसे आई हैव डिलीवर्ड हिम 10 days बैक, बट आई ऑलरेडी फील good after getting operated by ma'am. So it was really great. She tried her best to reduce my pain and keep me happy in this entire journey of 9 months. So I just want to say one thing, that if you have found her, then no need to look anywhere else. You are at the right place, and she's the best for you. So yeah, very very thankful to ma'am for everything she has done for me. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, त्याच्यामुळे मी आणि बाळ आम्ही दोघे खूप छान आहोत. हॅलो, आम्ही डॉक्टर रेश्माकडे प्रेग्नन्सी कन्सल्टेशनसाठी आलो होतो. आम्ही फर्स्ट मंथपासून मॅडमकडे आलो आहे आणि आम्हाला या क्लिनिकबद्दल गुगलच्या 5 रेटिंगकडून कळालं. तेव्हा आमची प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आणि मॅडमची आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. टिल डेट मॅडमसोबतचा माझा एक्सपिरियन्स रादर दॅन आमचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मॅडमनी डिलिव्हरीपर्यंत आम्हाला नेहमी पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप मोटिवेट केलं. मध्ये
थोडेफार अप्स अँड डाऊन्स होते, बट त्या सगळ्या गोष्टी मॅडमने इतक्या प्रोफेशनली हँडल केल्या आणि माझी डिलिव्हरी पण छान झाली. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, त्याच्यामुळे मी आणि बाळ आम्ही दोघेही खूप छान आहोत. मी रेकमेंड करेल प्रत्येक नवीन आईसाठी किंवा तुम्हाला गायनेक रिलेटेड कुठलेही काही कन्सल्टेशन पाहिजे आहेत त्यासाठी डॉक्टर रेश्माकडे या, इलिशियन वुमन क्लिनिकला. थँक्यू. छान मार्गदर्शन मिळालं त्याच्याकडून. डॉक्टर खूप छान घेतात. आणि हाय, माझं नाव रेश्मा. मी डॉक्टर रेश्मा यांच्याकडे फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेत होते लास्ट 1 इयर. आणि मला खूप छान मार्गदर्शन मिळालं त्याच्याकडून. डॉक्टर खूप छान घेतात आणि प्रत्येक गोष्टीचं कारण समजावून सांगतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. त्यांचा स्टाफही खूप सपोर्टिव्ह आहे आणि मला मेडिकल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी डिलिव्हरी झाली आणि आय वॉज blessed with a baby. She also connected with us emotionally at a personal level, and that helped us. Like, so we have a second baby boy, which was born this month, and under the supervision of Reshma ma'am. And हमारा पूरा जर्नी थ्रू आउट 9 months मैम के साथ ही रहा है, and it's been a very pleasant one. And like throughout कभी भी हमें second thoughts नहीं आए throughout the treatment, throughout the phase. And मैम ने बहुत अच्छे से she took care of everything. पूरा at every point of time her advices, her guidance was very helpful. And she also connected with us emotionally at a personal level, and that helped us. Like at few कुछ difficult times कभी होते थे तो that helped us sail through. And at the end we are happy with our experience. And ma'am के साथ it was very fulfilling overall journey with ma'am. त्यामुळे ही नॉर्मल डिलिव्हरी एकदम यशस्वी होऊ शकली. हॅलो, माझं नाव ऋतुजा राठोड. माझी प्रेग्नन्सी जर्नी डॉक्टर रेश्मा लाड आणि एलिजिन क्लिनिकबरोबर खूपच छान होती. अगदी पहिल्या महिन्यापासून त्यांनी मला खूप व्यवस्थितरित्या गाईड केलं. जे काही पण माझे डाऊट्स होते त्यांनी एकदम व्यवस्थित क्लिअर केले, त्यामुळे ही जर्नी एकदम टेन्शन फ्री होती. एलिजिनचा स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे आणि माझी मनापासून इच्छा होती की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी आणि त्यासाठी मला डॉक्टरने खूप व्यवस्थित गाईड केले आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्यांनी मला प्रोत्साहन दिले, त्यामुळे ही नॉर्मल डिलिव्हरी एकदम यशस्वी होऊ शकली. मी एलिजिन क्लिनिक आणि डॉक्टर रेश्मा लाडची खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. Whenever we required any help, they always said. So yeah, it's very good and very nice experience. हमारा 4th month प्रेगनेंसी हुआ था. हम पहले किसी और डॉक्टर के पास जा रहे थे, बट ड्यू टू सम मतलब हमें फिजिबल नहीं था डिस्टेंस की वजह से वो सब. तो एक दिन ऐसा अचानक मतलब मेरे वाइफ का थोड़ा पेट में दर्द हुआ था, तो आई जस्ट चेक कि नियर बाय गुड गायनेक. तो मुझे रेश्मा मैम का मिला था मेरे घर के नजदीक, इसलिए हम फर्स्ट टाइम विजिट किया था. तो मैम ने मतलब बाकी गायनेक में मैंने देखा कि थोड़ा बहुत जल्दी ऐसे भगा देते हैं जैसे बात करके. यहाँ पे हमें वेल सेटल किया, उन्होंने सब हिस्ट्री चेक किया एंड उन्होंने वो भी प्रिस्क्राइब भी किया जो चीज है वो इट्स वर्क फ्रॉम माय लाइफ. के बाद जैसे फिर हमने यही से ट्रीटमेंट स्टार्ट किया कंटिन्यू. अब वैसे पूरी जर्नी हमारी यहाँ पे कंप्लीट हुई एंड फाइनली 5 जनवरी को हमारा बेबी डिलीवर हुआ, बेबी गर्ल. उसके बाद अभी मेरी वाइफ भी रिकॉर्ड है, प्रॉपर है, मेरी बेबी भी हेल्थी है, वाइफ भी हेल्थी है. वी आर सेटिस्फाइड एंड वी गॉट गुड ट्रीटमेंट फ्रॉम रेश्मा मैम. Okay. जो भी ट्रीटमेंट मैम ने दिया from the 6 months, 4th month, it was very good and very helpful. Whenever we required any help, they always said. So yeah, it's very good and very nice experience.